हॅलो एव्हरीवन, आज आपण अतिशय साधी सोपी अशी चिकन करीची रेसिपी बघणार आहोत। मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून हळद टाकून मिक्स करून घेऊ। चिकनला अशा पद्धतीने मॅरिनेट केल्यामुळे टेस्टी ज्युसी चिकन तयार होतं। वाटण तयार करण्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 1 लसणाचा मोठा गड्डा, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडंसं सुकं खोबरं आणि कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून तेलामध्ये सर्वप्रथम आलं लसूण सुकं खोबरं ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। खोबरे आणि लसूण खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीचे देठ व्यवस्थित परतून घेऊ। आता हे पहा, सर्व साहित्य व्यवस्थित परतलेलं आहे। हे मिक्सर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता कुकरमध्ये 5 टेबलस्पून किंवा 1 मोठा चमचा तेल घेऊ। तेलामध्ये तमालपत्र आणि तयार केलेले वाटण व्यवस्थित परतून घेऊ। वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये 1.5 टेबलस्पून महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि चिकन मसाल्याचं छोटं पॅकेट घालून मिक्स करून घेऊ। आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून व्यवस्थित परतून घेऊ। चिकन व्यवस्थित परतल्यानंतर कुकरवर ताट झाकून त्यामध्ये पाणी ओतू। त्यामुळे चिकन व्यवस्थित वाफवलं जाईल व तळाला करपणार नाही। आता हे पहा, चिकनला दमदार वाफ दिल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अर्धा किलो चिकनसाठी अर्धा लिटर गरम पाणी घालून मिक्स करून घेऊ। आवश्यकतेनुसार मीठ टाकू। मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या देऊ। साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर कुकरचे टेम्परेचर नॉर्मल झाल्यानंतर झाकण उघडू। चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालू। कोथिंबीर घातल्यानंतर चिकन करीला 1 उकळी आणू आणि अशा पद्धतीने अतिशय टेस्टी चिकन करी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।